मंचावरील अधिक समोर बसलेल्या सर्वच पदाधिकारी अधिक मान्यवरांना विनम्र अभिवादन। आज जे काही प्रशासन अधिकारी होमगार्ड अधिकारी जे काही इथे उपस्थित झाले त्याचंही मनपूर्वक अभिवादन। आणि आजचा जो काही माझे बंधू शहीद मुकेश भिकाजी जाधव यांचा जो काही आज 15वा स्मृती दिन आहे तो आज इथे आपल्या सगळ्यांच्या समोर आपण साजरा करताना आनंद तर अजिबात कुठल्याही एकही टक्का होत नाहीये। दुःख याच गोष्टीचं आहे की अशा वीरपुत्राला देशाचं संरक्षण करताना शहीद व्हावं लागलं, या गोष्टीचं फार मोठं दुःख आहे। मान्यवरांनी आपल्या समोर आपले विचार मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे। मी माझ्या पद्धतीने सांगताना एवढं सांगू इच्छितो की हा जो माझा भाऊ आहे, आपल्या सगळ्यांचा जो भाऊ आहे, त्याच्याप्रमाणेच आपण सगळ्यांनी ही जी आजची जी नवतरुण पिढी जी आपल्या समोर बसलेली आहे, आज त्यांचं बहुतेक लक्ष दुर्लक्षित होत आहे। त्यांनी ऐकावं आपलं योगदान। कोकणातील बराचसा असा पट्टा आहे जे लष्करी अधिक पोलीस खात्यामध्ये जाण्यापासून फार मागे राहिलेले आहेत। त्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा। देशासाठी आपणही तेवढंच कर्तृत्ववान असतो, आपलंही तेवढंच कर्तव्य असतं की मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या देशासाठी मी जगलो, पण माझं कर्तव्य काय आहे तर ते देशासाठी अर्पण करण्यासाठी आहे। कोकणातील बराचसा वर्ग आहे जो या सर्व गोष्टीमध्ये मागे राहतो। या शहीद दिनी मी सगळ्यांनाच असं सूचित करू इच्छितो की आपणही स्वतः शिक्षित व्हा। शिक्षण गेल्याच्या नंतर तुम्हाला या सर्व गोष्टीतून अनुभव येईल की आपल्याला कुठला मार्ग पत्करायचा आहे। मी तुम्हाला कुणालाही जबरदस्ती करणार नाही की तुम्ही लष्करात किंवा पोलीस खात्यात भरती व्हा, पण या सर्व गोष्टीमुळे तुमचं अधिक तुमच्या गावाचं, तुमच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांचंही नाव तेवढंच उजेडात येईल जे तुमच्या नावाने होईल। आज माझ्या भावाने जे काही आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे ती ही त्याने एकट्याने दिलेली नाही। आज इथे आपण जेवढे काही त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी इथे आपण जमलो आहोत, ते आपण सगळेही कुठेतरी आपण त्याच्या सहवासात आहोत, त्याच्या संगतीत आहोत। फक्त एवढंच आहे की तो बिचारा आपल्यातून निघून गेला, आपण मागे राहिलो आहोत। आपला पुढाकार तेवढाच आहे की त्याच्या पावलावर पाऊल चालावं। प्रत्येक आई वडिलांना एवढीच विनंती करेन की आपल्या मुलांना खेळातून किंवा कला क्रीडा संस्कृती यापासून आपण त्यांना मागे हे करू नका, त्यांना पुढाकार द्या। प्रत्येक गोष्टीमधनं त्याला पुढाकार द्या आणि त्यांनाही अशा चांगल्या चांगल्या शिक्षण असेल, कला असेल, क्रीडा असेल याच्यातून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे पाठवा। आजच्या या शहीद मुकेश भिकाजी जाधव यांच्या स्मृतीनिमित्त तुम्ही इथे जमला त्या सगळ्यांचे आभार मानतो। अधिक आजचा जो संविधानाचा जो दिन आहे त्या दिनानिमित्तही मी सगळ्यांचे आभार मानतो इथे जमल्याबद्दल आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र। आपल्या गावचे सरपंच हे सुद्धा आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करते। सर्वांना नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्री पोलीस निरीक्षक साहेब आणि इतर सर्व मान्यवर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व लांजा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, सर्व होमगार्ड बंधू भगिनी आणि या ठिकाणी जमलेले माझे ऋणवासी, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रमैत्रिणी। खरं तर 26/11 हा आपल्या देशासाठी एक सन्मानाचा आणि अभिमानाचा असा दिवस होता। कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजीच भारतानं संविधान स्वीकारलं आणि त्या संविधानाच्या आधारे या देशात लोकशाही प्रकारचं शासन निर्माण झालं। आणि या
दिवशीच या देशाच्या अस्मितेला, या देशाचं खच्चीकरण करण्यासाठी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या सहकार्याने 26/11/2008 रोजी आपल्या मुंबई सीएसटी स्टेशनला जो अतिरेकी हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये आपल्या गावचे सुपुत्र, आमच्या गावचे शान, ज्या सुपुत्रानं, ज्या वीरानं आपल्या बलिदानानं रुळगावचं नाव या तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात तर संपूर्ण देशात केलं, त्या आमच्या या शूरवीराला मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी आपण आज जमलो आहोत. त्याचप्रमाणे संविधान दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. खर तर आपल्या प्रत्येकाचे धर्मग्रंथ असतात, परंतु संविधान हा आपल्या देशाचा ग्रंथ आहे आणि त्याचा अभ्यास, त्याचा मान सन्मान आपण प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. 26/11 सर म्हणाल तसं खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं की 26/11 जर ठरवतो, आपला मुकेश जर ठरवतो, त्यानं आपला जीव नक्कीच वाचवला असता, परंतु आपल्या छातीवरती गोळ्या झेलून त्याने तेथील लोकांचं संरक्षण केलं, त्यांना तिथून बाहेर काढलं आणि करत असताना त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला आणि त्यामध्ये तो शहीद झाला. तर अशा या शूरवीराला मी पुन्हा एकदा मानवंदन देतो, त्याच्या आई वडिलांना नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम करतो आणि असंच आपण या मुकेशकडून प्रेरणा घेऊन आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी प्रेरित करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी उपस्थित असलेले उरणगावचे सरपंच सुहासजी साखरकर, लांजा पोलीस ठाण्याचे बगळे साहेब, लांजा होमगार्ड पथकाचे समादेशक नामे सर, आजच्या या कार्यक्रमासाठी आज जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे, प्रथम संविधान दिन. हे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेहनत घेतली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे त्यांना संविधान लिहिण्यासाठी एवढा कालावधी लागला आणि या कालावधीमध्ये हे आपल्याला संविधान बहाल करण्यात आलं आणि आपल्या संविधानावर आपला देश चालू लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर बोलायचं तर बरंच काही आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना आज माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ते शहीद मुकेश भिकाजी जाधव, त्यांच्या वीर माता 2 द्रौपदी भिकाजी जाधव, कालकथित द्रौपदी भिकाजी जाधव आणि सुलोचना भिकाजी जाधव आणि त्यांचे वीर पिता भिकाजी लखू जाधव, हे 5 बंधू. त्यामध्ये त्यांचा 3रा नंबर. त्या 3ऱ्या नंबरमध्ये ती एक सर्वसामान्य आपल्यासारखीच व्यक्ती होती. ते मुंबईमध्ये काम करत असताना, प्रायव्हेट काम करून, त्यानंतर ते मुंबईमध्ये भरती झाले, होमगार्डमध्ये भरती झाले. भरती झाल्यानंतर ते आपले कर्तव्य व्हेजिटेशनला कर्तव्य बजावत असताना ते त्याच दिवशी 25 तारीखला बरोबर रात्री 9, 9:30, 10च्या दरम्यान ते ड्युटीला जायचे, परंतु ते नेहमी उशिरा जायचे आणि त्याच दिवशी ते लवकर निघून गेले. निघून गेल्यानंतर काही कळत नव्हतं त्यांना. सर्वांना ते ड्युटी बजावत असताना ते आजूबाजूला अधिकारी वर्ग होते, लोकांची गर्दी होती, काय होतं हेच कळत नव्हतं. आणि त्यानंतर आम्हाला 10:30-11च्या दरम्यान गावाला फोन आला की आपले त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या बरोबर डाव्या बाजूच्या छातीला गोळी लागली आणि त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला उपचारासाठी घेऊन गेले होते, परंतु तिथं उपचार काय त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं झाला नाही आणि त्यांनी शेवटचा अखेरचा श्वास सोडला. आणि आम्हाला फोन आला गावाला की आपले शहीद मुकेश भिकाजी जाधव
हे आपल्या देशासाठी शहीद झाले. पण आपण म्हणतो एक सर्वसामान्य व्यक्ती. आता होमगार्ड जवान आमचे सर्व आहेत, पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत असतात आणि हेच बजावत असताना त्यांना एक तिथं आपल्याला देशासाठी त्यांनी मरण पत्करलं. तर यांना मी शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. फक्त आजचा संविधान दिन आणि स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी शाळेतील मुलांना वही व पेनचं वाटप आहे. ते फक्त आम्ही ठराविक 2-3 विद्यार्थी घेणार आहोत आणि बाकीच्यांना आपण प्रत्येकाला देणार आहोत. आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्यावर त्यानंतर 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली अर्पण करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. जर कोणाचं या ठिकाणी स्वागत राहून गेलं असेल तर पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा हा इथला कार्यक्रम संपन्न होत आहे. परंतु या मुलांना वया वाटप वही पेन हे वाटप होणार आहे. फक्त आम्ही ठराविक मुलं घेऊन हा वेळ आम्ही कमी करणार आहोत. सर्व विद्यार्थी जागेवर उभे टाका तुम्ही आणि संविधान सर्वांनी एकदाच सुरुवात करायची आहे. सावधान मध्ये उभे टाका. सर्व उभे टाका. सॉरी. सावधान. विश्राम. सावधान. एक साथ संविधान शुरू करेंगे. शुरू कर. Sit down. त्या ठिकाणी संविधान दिन आणि ती स्मृती दिनानिमित्त प्रत्येक मुलाला वही पेन वाटप करण्यात येत आहे. त्या ठिकाणी आदरणीय पोलीस निरीक्षक बघेसर यांच्या वतीनं त्या मुलांना वही पेन देण्यात येते.
शांत राहायचंय, कोणी बोलायचं नाही, मुलांनी शांत राहायचंय, सर्वांना वेळी पण मिळणार आहे. या ठिकाणी सर्व मुलांनी शांत राहायचं जरा. 2च मिनिटाचा आता अवधी आहे. 2 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे. आपल्या मराठी शाळेच्या एक विद्यार्थिनी कराटे चॅम्पियन मध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. तर तिचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. या ठिकाणी आपल्या पोलीस ठाण्याचे बघेसाहेब आणि सरपंच सुहास साखरकर यांच्या वतीने त्या मुलीचं स्वागत करण्यात येतं. त्या ठिकाणी शहीद मुकेश भिकाजी जाधव यांचे बंधू धर्मपाल जाधव आणि किरण जाधव यांचं सुद्धा स्वागत बघेसाहेब आणि सरपंच साखरकर यांच्या वतीने करण्यात येत आहे. सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सर्वांचे पुन्हा एकदा संघटनेच्या वतीनं मनपूर्वक शब्दसुमनाने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्वांनी 2 मिनिटे श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या जागेवर उभं राहायचंय. आणि यानंतर कार्यक्रम संपणार आहे, परंतु या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम लगेचच या ठिकाणी सुरू होईल. सर्वांनी भोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशी मालकाच्या वतीने विनंती करतो.